बघून येऊया आधी. नंतर बघूया ते कपाट नंतर बाल संकुलन मुलगीचं लग्न आहे ज्योतीचं आणि खूप सुंदर असं लग्नाचा सोहळा म्हणजे जसा होतो तसा त्यांनी आयोजित केलेला आहे. मस्त वाटतं. आणि ह्या सगळ्याजणी आम्ही आमच्या ग्रुपच्या रणरागिणी ग्रुप कोळेकर काकी बसले. सुंदर असं स्वागत समारंभ असं व्यवस्थित ठेवला. गुलाब, पेढा आणि अशा फुलांचं वर्षाव करण्यासाठी छान सजावटाची सिंपल साधी पण छान आयोजित केलेलं आहे. त्यांचे ड्रेस बघ ना. त्याच्या अनाथ म्हणजे मुली आहेत तिथं खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे. पण मला वाटतं जे आई वडील आहेत त्यांनी असा अनाथ झाली नाही पाहिजे. मुलं ही काळजी घ्यावी. नातेवाईक असू दे कोणी असू दे परिस्थितीनुसार काहीतरी झालेलं असतं. कारण पण ही मुलं आम्ही ही दुसरी भेट आहे आमची इथं. आणि ह्याच्या आधी इथं बरेच म्हणजे त्या मुलांना काही लागणाऱ्या वस्तू आम्ही दिल्या होत्या. पैशाच्या स्वरूपात आणून दिलं होतं. आणि खूप छान असं मुलं त्या मुली सगळे स्वतः केअर करतात. आणि आज परिस्थिती नाही आली पाहिजे मुलांच्यावर. आणि आमच्या ग्रुपतर्फे आम्ही श्रीकृष्ण अन्नपूर्णा असं दिलेलं आहे आमच्या ग्रुपतर्फे. आणि डिनर सेट असं दिलेलं आहे. असं बऱ्याच म्हणजे संस्था आहेत त्यांनी म्हणजे वैयक्तिक अशी गिफ्ट दिलेले आहे त्यांनी या लग्नासाठी आणि स्वइच्छेनं दिलेले आहेत. पण मी म्हणते अशा हे पण येऊन आणि मुलगा इतका छान बिझनेस मॅन असा मुलगा मिळालेला आहे. बिझनेस बॉय असा आहे. खूप छान असं लग्न सोहळा छान पार पडत आहे. झगमगाट किंवा काही केलं तर असं लग्न होतं असं काही नसतं. जितका पैसा बचत होतो तेवढं चांगलं. तेवढ्या मुलींच्या संसारासाठी उपयोगी पडतो. आणि वाटतं का बघा किती सुंदर. आणि आपली आपली कामं स्वतः अशी घरात पण सवय लागत नाही तेवढ्या छान. पूजन करा अंतरपटा दोघे करावी उभी वाजंत्री बहुगर्भदान करणे
जाऊन आलो आणि आता सगळ्या जणींना रंकाळ्याला जायचं होतं, त्यामुळं रंकाळ्यावर चाललो आहे आणि चालत जवळच आहे. खडी रस्ता करायला चालू आहे इथं, पायी पायी चालले आणि निघालो आता आम्ही सगळ्याजणी. लग्न बघा खूप छान लागलं, लग्न मस्त.